नमस्कार, स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आता बऱ्याच ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या ज्या कपाशा असतात त्या एकदम पिवळ्या या ठिकाणी पडून गेलेल्या आहे। कपाशीची जे खालची जे बाजू आहे ते पूर्ण या ठिकाणी पिवळे झालेले आहे आणि कपाशीच्या शेंड्यापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांचं मी पाहिलं की पूर्ण कपाशी अशी पिवळसर या ठिकाणी पडून गेलेली आहे। म्हणजे पूर्ण कपाशीचा पाला आपल्याला या ठिकाणी पिवळा पडताना दिसतोय। तर याच्यासाठी आपल्याला कोणते उपाय करायचे, कोणतं औषध द्यायचं, कोणतं खत द्यायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, औषधी एकदम जबरदस्त आहे आणि 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला एवढं मी माझ्या प्लॉटमध्ये हे जे औषधे हे या ठिकाणी वापरून बघितलं आहे। मला जवळपास 8 ते 9 दिवसांनी एकदम चांगला रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळाला। तर आपण एकदा कपाशी बघून घेऊ, कपाशीचे जे पानं पिवळे झालेले, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी कळून जाईल की सेम मी जे तुम्हाला कपाशी या ठिकाणी दाखवणार आहे, जर तुमची कपाशी पण अशी झालेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी ह्या औषधाचा वापर करायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा, जेणेकरून आपला शेतकरी मित्राचा काहीतरी या ठिकाणी फायदा व्हायला पाहिजे। तर चला एकदा कपाशी बघून घेऊ। कपाशीचे पानं कसे झालेले आणि त्याच्यानंतर सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत मी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देत असतो। तर शेतकरी मित्रांनो बघा, या ठिकाणी जे कपाशी होती ते पूर्ण एकदम अशी पिवळसर पडून गेलेली। हे बघा, कपाशीचे जे पानं आहे ते पूर्ण या ठिकाणी पिवळे झालेले आहे आणि याच्यासाठी मी तुम्हाला एकदम चांगलं औषध या ठिकाणी सांगणार आहे। हे बघा, पूर्ण खालचे जे पानं आहे ते पूर्ण पिवळे झाले आणि वरचे जे पानं आहे ते पण या ठिकाणी पिवळे झालेले आहे। हे बघा, सॉरी, कपाशीचे जे पानं आहे ते या ठिकाणी पिवळे झालेले आहे। असेच जर सेम कंडिशन जर तुमच्या प्लॉटमध्ये जर असेल तर जे मी तुम्हाला औषध या ठिकाणी सांगणार आहे त्याचा जो फायदा आपल्याला या ठिकाणी होणार आहे तो एकदम चांगला होणार आहे। शेतकरी मित्रांनो, मी कुठला कंपनीचा प्रचार वगैरे या ठिकाणी करत नाही। मी माझ्या दुसऱ्या प्लॉटमध्ये म्हणजे माझ्या दुसऱ्या शेतामध्ये हे औषधाचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि मला त्या शेतामध्ये एवढा जबरदस्त रिझल्ट बघायला मिळाला की एकदम चांगला। शेतकरी मित्रांनो, मी माझ्या अनुभवावरती तुम्हाला हे सर्व माहिती देत असतो। माझ्या प्लॉटमध्ये अशीच कपाशी पिवळी पडून गेली होती, तर मी या औषधाचा उपयोग केला तर मला छान या ठिकाणी रिझल्ट बघायला मिळाला। मित्रांनो, कपाशी तुम्ही या ठिकाणी बघितली आणि कपाशीचे जे पानं होते ते पूर्ण या ठिकाणी पिवळे पडून गेले। मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला अतिशय चांगलं औषध मी या ठिकाणी सांगणार आहे आणि या औषधाने तुमच्या कपाशीला एवढा भारी रिझल्ट या ठिकाणी मिळणार आहे की एकदम जबरदस्त। तर बघा, यासाठी आपल्याला या ठिकाणी जे औषध घ्यायचं आहे ते आहे कल्पचक्र नावाची कॅंग आहे। मित्रांनो, आपल्याला 2 लिटरची या ठिकाणी कॅंग मिळते। 2 लिटर घ्या किंवा 5 लिटर घ्या, असं तुम्हाला हे जे औषध आहे, हे जे कॅंग आहे हे तुम्हाला 2 लिटरमध्ये किंवा 5 लिटरमध्ये हे या ठिकाणी मिळते। आणि याची जे सोडण्याची जे पद्धत आहे, हे जे औषध आपल्याला या ठिकाणी कसं सोडायचं आहे तर बघा, आपल्या ड्रिपद्वारे म्हणजे आपल्या शेतामध्ये जे ठिबक असतं, जे ड्रिप असतं त्याच्याद्वारे आपल्याला हे कॅंग या ठिकाणी सोडायचे। शेतकरी मित्रांनो, ह्या कॅंगने एवढा जबरदस्त फायदा आपल्या कपाशीला होतो की आपण जे मागच्या वेळेस जे आपण जे काही खतं कपाशीला दिलेले असतात आणि हे कॅंग टाकल्याने, ही जर कॅंग आपण आपल्या कपाशीला सोडली तर मागची जे खतं आपण कपाशीला टाकलेले असतात ते पूर्ण खतं हे या ठिकाणी मुळाच्या जवळ आणतं। म्हणजे या ठिकाणी आपल्याला डबल फायदा होतो। एकतर आपले हे जे कॅंग आपण टाकतो याने कपाशीवरती एकदम जबरदस्त फायदा होतो आणि जे मागचे खतं आपण या ठिकाणी टाकलेले असतात हे त्यांना पण घेऊन एकत्र आणतं आणि आपल्या कपाशीसाठी एवढी कपाशीची क्वालिटी एकदम जबरदस्त करून टाकतं की कपाशीला नवीन फुलं, पाती, बोंडे आणि कपाशीचा जो पाला असतो तो एकदम हिरवागार या ठिकाणी करून टाकतो। म्हणजे आता ज्या कपाशी पिवळा पडून गेला आहे, आता त्याच्यावरती जे पुढे पाती आहे ते समजून घ्या बरेच गळून गेलेली आहे। तर ह्या कॅंगने नेमकं काय होतं की आपल्या कपाशीवरती नवीन पुढी पाती लवकरात लवकर येते आणि कपाशीची जी क्वालिटी असते ते
9 ते 10 दिवसामध्ये अतिशय छान क्वालिटी आपल्याला या ठिकाणी दिसायला भेटते. म्हणजे कपाशीचे जे डंगा असतात, ज्या डंगामध्ये ज्या गॅप्टिंग पडलेल्या असतात, त्या गॅपमध्ये हे कॅंग सोडल्याने आपल्याला या ठिकाणी पुढे पाती एकदम चांगल्या प्रकारे लागताना दिसतात. याचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला 7 ते 8 दिवसामध्ये या ठिकाणी दिसायला लागतो. मित्रांनो, याचा अनुभव मी घेतला आहे आणि मला या ठिकाणी चांगलाच रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळाला आहे. त्याच्याप्रमाणे तुम्हाला हे एका एकरामध्ये जवळपास 2 लिटर या ठिकाणी सोडायचं आहे. कॅंग तुम्हाला 2 लिटरमध्ये भेटून जाईल, 5 लिटरमध्ये भेटून जाईल. तुमचं जेवढं शेत आहे त्या हिशोबाने तुम्ही या ठिकाणी हे कॅंग घेऊन घ्या आणि याचा फरक एकदा बघा. एकदम जबरदस्त फरक आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा. तर चला व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.